रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी शुभ सकाळ. मित्रांनो, सकाळचं 7 वाजलं, अजूनही थंडी आहेच. आणि हे सकाळचं वातावरण, दाट धुक्यांची अशी ही चादर पहा. समोर ते डोंगरसुद्धा दिसते नाही ती. समोर जे आंबे झाडं दिसतात ना, हे आपण विकत घेऊन लावली होती. त्याला बरंच आता 6-7 वर्ष झालं. आणि तिला भाराच्या माला ह्या पहा एकदम जबरदस्त भार आला आहे. काही ठिकाणी बारीक बारीक आंबं पण लागलेत. हे पहा एकदम बारीक आंबं लागलं पहा. ही जी झाडं आहेत ना मित्रांनो, आमच्या वडील हयात असताना घेतली होती. तिने डोक्यावर पाणी घातलं आहे. पण आता दुर्दैव असं का आंबं खायला आता तेच हयात नाही येते. पाहू आता किती आंबं खायला भेटतात. शेवटी आता निसर्गाच्या हातात. मस्तपैकी सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, हा आनंद आणि सुंदर सकाळ फक्त मित्रांनो गावाकच पाय भेटत आहे. आणि हे पहा मित्रांनो, सकाळी सकाळी नळाली पियाचं पाणी आलं आहे. आणि मित्रांनो, ह्या जे पियाचं पाणी आलं ना, ती समोरची टाकी ना, त्या टाकीत पडत आहे तिथं. आता ह्या घराकडून देऊ. हे इथं खाली वाले असा छोटासा रामदास माय आंधे आलाय फिरवायला पाणी. हे पहा पाणी फिरायला आलंय ना, दे फिरवून मग. हे पहा मित्रांनो, इडं 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 वाले छोटासा कॉक. तर फिरवलं आता खाली घराकडं पियाचा पाणी. ते आंघोळ नाही झाली अजून. चल जायचं जुनी पेटू आपण. येतो का? चला मित्रांनो, शेकोटी पेटवायची जारशीत. समोर रामदासच्या आईचे चाले पाणी भरायचे लगभग. हे पाणी आम्हाला 2-4 दिवसांनी येत आहे. एकदा भरून ठेवलं का मग 2-4 दिवस पुरत आहे. आमचं दरमाशीच पेटो. हे बाई इडं इडं काड्या कुठे आणलं. हे बाई पेटो. हे इडं पेटो ना, इडं अशी इडं पेटो. थोडं थोडं पेटो ना. चला आता धुनीसाठी आपण स्पेशल गबाळ आणलं इथं. हे इडं पेटवायचे आपल्याला. पेटली का? पेटली. आदित्य इशा काय तिथे शे काय ये आदित्य ये शे काय ये. मित्रांनो, या थंडीच्या दिवसात या शेकोटीवर शेकायचा आनंदच वेगळा राहतोय. आणि आता हळूहळू समोरून किती सुंदर असं सूर्यदेवाचं दर्शन होतंय पहा. चला मित्रांनो, आता आंघोळ करून घेऊ. तापला का पाणी? हा, पाणी तापलाय. उतरून चुला तिकडे मोरी हो घ्या, आंघोळ करून बोला. घेऊ का आंघोळ करून मग? हा घ्या ना. रामा शाळा किती वाजता आहे? 9:30 वाजता. 9:30 ना. हा मग तयारी कर थोडी शाळेची आता. हा. चला आता चालेल स्वयंपाकाची तयारी. आता काय करून घालायचे? आता डाळ घालायचे ना, कायची? मुगाची घालते म्हणजे पटकन शिजते ना. मग रामाला शाळेत जायला आता लवकरच. अदू काय खेळतोय? बॉल खेळतोय. खेळा रामदास, चला आता जेवायचा टाइम झाला, शाळेत जायचा ना. मग ये हात देऊन चल, तुला जेवायचे. आता रामदास बसलाय जेवाय. रामा गरम आहे का? थोडा फुकून काय. तर आता 9 वाजलं. ती 9:30 वाजता शाळा राहते, त्याच्यामुळं मग 9 वाजता त्याला जेवायला लागत आहेस. तोंडीला आपल्याली तंबाटाची भाजी करायची. आता रामदास काही तंबाटाची भाजी खात नाही, त्याच्यामुळे त्याला डाळ भातच दिला जेवाय. बोले बा तो जोडीदार येईल तोवर पटकन घे खाऊ ना. झालं का जेवण? हा झालं. आता बाटल भरतो ना, पाण्याची बाटली भरतो ना. एवढं पाणी भरतं का रामदास दिवसभर? मग की बसून जाखन चांगला. ते बॅग 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 पण शिवतोय ना, व्यवस्थित पुसून घे, कोरडी करून. नाही तर मग ते रामदासची आई डोकी इचरून देते त्याची. इचर चांगला बांग फाड. तेल लावलाय ना? हा तेल लागेल. झाला झाला निघा आता. चला आता रामदास गेला शाळेत. त्याची शाळा नाही आला का? रामा तो जोडदार नाही आला रे. हा जाय मग. आता जेवणा झाली होती आणि मग रामदासची आली होती कपडे धुवाय. मला वाटतं कपडे धुवून झाली. जाईल ना धुवून? हा, कपडे धुवून झालं की हां वरून पाणी चालू करायचं का? कायला हे हांडा भरून घ्यायच्यात? हा, खाली भरून घ्यायचे. बरं, मी वरून चालू करतो. हा करा. ही समोरची टाकी दिसते ना, मग हिचं पाणी आम्ही वापरायला घेतोय. मग आंघोळीला, जनावरांसाठी किंवा मग कपडे धुवायला. तर हे बा त्या टाकीला पण असं खाली असं गाडून असं पै पाणी देतं बारीक बारीक.
आणि त्याला पण कॉक बसवला आहे. म्हणजे आता हा कॉक इकडं समोर पहा, मग हा फिरवला का मग चालवत आहे. चला आता रामचा चायना सांगितलं चालू करायला, मग आपण चालू करून देऊ. चालू केलाय, आला का पाणी? नाही आला. तर वरून चालू केलाय पण थोडा आलाय. आता एकदम प्रेशरमध्ये येईल. तर हे पहा आता इथं पाणी थोडासा वाढलाय आणि मग इथं पण ह्या कॉकला पण इथं असा छोटासा कॉक आहे. हा चालू केला तर मग आणखीन वाढलं. हे पहा अजून नाही आलं पण चालू पण करायला आता का ते इयर पकडत आहे ना. तर अजून काही पाणी वाढलं नाही मित्रांनो. पहा आला वाढला. हे पहा एवढा प्रेशरनं पाणी येत आहे. आणि जोड नळी आणि मग ही नळी जोडून तिकडं खाली घ्यायचं पाणी मग आपली पाहिजे असा आता. मित्रांनो बाहेर जर फिरायला गेलो ना तर चांगलं कंटेंट भेटतात, चांगले व्हिडिओ बनवता येतात. पण मग आता घरच्या काही कामांमुळे आपल्याला काही सारखा बाहेर जायला जमत नाही. एकतर आपण घरचा एक करता माणूस आहे आणि घरचा सगळाच करून आपल्याला ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि आपल्या मित्रपरिवाराचं पण मनोरंजन हा करावं लागत आहे. असं मित्रांनो अशा वेळेस जर मला बाहेर जायला नाही जमला तर कदाचित आपल्या असंच व्हिडिओ येतील, आपली लाईफस्टाईल आणि आपली घरची फॅमिली किंवा आपल्या रेसिपीचे व्हिडिओ येतील. ते पण आपण मान्य करून घ्यावा. मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.